आम्ही काय करायचं त्यांना तर सांगायचं की ह्या व्यवस्थाची माझी ओळख घेणं. एकदा त्यांचे मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सरकारी बँकेच्या एक बैठक होती. तिथे एका बँकेचं संचालक म्हणून त्यांची माझी ओळख करून दिली. त्याशिवाय त्यांची माझी ओळखही नव्हती. कुठच्या गोष्टीचं भाष्य त्यांच्या करण्याचा प्रसंग कधी आला. पवारसाहेब या बाजूला अमित शहांवर जी टीका केली गेली आहे, या आधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहांनी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता. आताही तुमच्यावर टीका झालेली आहे. तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होत आहे, तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या रडारवर आहात, तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात म्हणून होते, आणि आता पवारांना ही टीका इतकी जिव्हारी का लागली जेव्हा या सतत टीका होत्या? जिव्हारी काही लागली त्याचं काही फारसे जिव्हारी लागली असं लोन घेणारी व्यक्तीच नाही. त्याचा ती लेवलच नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न एकच आहे, तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत. लोकसभेचा निकाल काय झाला हा माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषणाने व्यक्तिगत तिथं कोणाला त्यांनी ओळख नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी ध्यानी बोललेलो. सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीवरून सामनामधून रोज काहीतरी लिहिलं जात आहे. पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी, आपण पुढे जावं? कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत, त्यावर राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे? दोन गोष्टी आहेत की इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असतो त्यावेळेला आमच्याबद्दल देश पातळीवरच्या ज्या संघर्ष आहेत, निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्या मुद्द्याचा विचार होता. राज्याच्या आणि विशेषतः त्या स्थानिक पातळीवरच्या लोकसेवक गव्हर्नमेंट असेल, पंचायत राज असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीनं वृत्तपत्रांनी तिची नोंद घेतली, ही घेतल्याच्या नंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूच्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना नियंत्रित करून केला जाईल. एक. आणि नंबर दोन, त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुरतं सीमित इंडिया आघाडीचा संबंध नाही, पण राज्यापुरतं सीमित येत्या 18 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सरकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगळी भूमिका घेता येतं एकत्रित त्याच्याबद्दलचा विचार करणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभर गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वाल्मिक कराडचा जो आका आहे ते एका मंत्र्याचं नाव याच्यात येत आहे. त्या मंत्र्याचं नाव कदाचित घेऊ इच्छित नसाल, पण त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढा दबाव सरकारवर असूनही सरकार त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? असं आहे की ते सगळं स्वतःच चिंता देतात. ज्या पद्धतीनं त्या तरुणाची हत्या केली गेली त्याच्या भाषेवर कोण लोक